एकदम स्पॉन्जी आणि मऊ असे हे उत्तप्पे तयार करण्यासाठी मी 2 वाटी तांदूळ घेऊन त्याला 1 वाटी उडदाची डाळ घेऊन 8 तास भिजत ठेवलेले आहे। 8 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ तांदूळ आपले भिजले गेलेले आहेत। ते मी मिक्सरला टाकून बारीक वाटून घेणार आहे। छान असे आपले बारीक वाटण झाले की मी सगळे तांदूळ डाळ वाटून शेवटच्या बॅचला मी जाड पोहे स्वच्छ धुवून ते या बॅटरमध्ये टाकून वाटून घेणार आहे। छान असे आपले सर्व बॅटर वाटून झाले की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एक रात्रभर मी पीठ फुगण्यासाठी ठेवणार आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले पीठ छान असे स्पॉन्जी झालेले आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवून तो पॅन गरम झाला की मी त्याच्यामध्ये आपल्याला हवा तसा जाड पातळ असा उत्तप्पा करू शकतो। तुम्ही पाहू शकता आपल्या उत्तप्प्याला छान अशी जाळी सुटलेली आहे। त्याच्यावर मी कांदा टोमॅटो टाकून 1 मिनिट वाफ देणार आहे आणि त्यानंतर 1 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता छान असा आपला उत्तप्पा पलटी मारून एकदम क्रंची असा झालेला आहे। अशा पद्धतीने आपला उत्तप्पा तयार।